ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, सॉरी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करायला लागले, तर आता बरेच व्हिडिओ आलेले आहेत. बरेच जण मला सांगायला पण लागलेत की ताई आमचा अनुभव कधी शेअर करणार वगैरे. तर आधीचे पण व्हिडिओ तसेच राहिलेले आहेत शेअर करायचे, आधीचे अनुभव पण. आणि आत्ता पण नवीन अनुभव आलेले आहेत. तर सॉरी, सगळ्यांनाच सॉरी म्हणेन की मी कुणाचेही अनुभव शेअर केले नाहीत. तर आजचा अनुभव ज्यांनी शेअर केलेला आहे त्या ताई जळगावच्या आहेत, पण आत्ता त्यांनी कोल्हापूरला राहतात. तर ताई म्हणत होत्या, म्हणजे नाव सांगू नका बोलल्या, कोल्हापूरला राहतो एवढंच सांगा. तर ताई म्हणत होत्या, गेली 8-9 वर्ष होत आली म्हणतात मी आईंच्या मार्गामध्ये आहे. आणि म्हणजे असं झालं म्हणतात की जळगावमध्ये असतानाच माझा ॲक्सिडेंट झालेला होता म्हणतात. तर खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता. आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या डोक्याला मार लागलेला होता म्हणतात. तर त्याच्यामध्ये माझे जवळ-जवळ 5-6 महिने गेले म्हणतात. आणि ते जे घर होतं जळगावमध्ये, आम्ही भाड्यानंच राहिलो होतो म्हणतात. इकडं आत्ता कोल्हापूरमध्ये आईंच्या कृपेनं स्वतःचं घर झालेलं आहे म्हणतात. तर तिथं ज्यावेळेला आम्ही होतो जळगावमध्ये, तर त्यावेळेला ते ते जे रूम होतं, तर ते आम्हाला बरेच जण म्हणत होते की इथं रूम घेऊ नका वगैरे. पण आपण म्हणतोय की ह्या रूममध्ये, ह्या घरामध्ये, त्या घरामध्ये असं आहे, तसं आहे. पण आपले प्रारब्ध किंवा आपले मागचे काही कर्म असतात, तेच त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातात. तर आणि ज्यावेळेला आपण गुरुमार्गामध्ये येतोय, तर त्यावेळेला म्हणजे जे भोग आहेत ते खूप खूप मोठे काहीतरी असतात. ते अगदी कमी होऊन येतात. पण आपल्याला गुरूंचा आश्रय घेतल्यामुळं त्यांची तीव्रता कमी होते, ते पर्सेंटेज कमी होत्या. पण ते भोग आपल्याला भोगावे लागतात. थोडे का होईना मग ते आपल्याला भोगावे लागतातच. जरी आपण का तर ते मागचे भोग आहेत आपले. आणि ते सगळेच भोग आपले कमी करू शकत नाहीत. म्हणजे कमी करू शकतात, पण तेवढी आपली उपासना पण नसते, की आपले समजा 100% भोग असतील, तर आपली 200% उपासना तर असली पाहिजे. तर त्यावेळेला गुरु सगळेच भोग आपले कमी करू शकतात. संपवूच शकतात सगळे भोग आपले. पण तेवढी उपासना आपली नसते, तेवढी श्रद्धा दृढ नसते. तेवढं आपलं आपण गुरूंच्या कसोटीवर तेवढं उतरलेलो नसतोय. त्यामुळं जरी आपण गुरुमार्गात असलो, तर गुरु त्यातले कष्ट आपले कमी करतात. पण जेवढं आपण केलेलं असेल, त्या मानानंच ते आपले कष्ट कमी होतात. गुरुमार्गात असल्यामुळं गुरु आपले कष्ट कमी करतात. पण भोगांची तीव्रता आपल्या कर्मावर अवलंबून असते आणि आपल्या उपासनेवर पण अवलंबून असते. तर ते ते भोग कितपत आपल्याला भोगावे लागतील, ही आपली उपासना ठरवत असते. आणि आपले कर्म कशा प्रकारचे आहेत आधीचे, ते त्याच्यावरून ठरत असतं. तर ताई म्हणत होत्या त्या घरात खूप त्रास होत होता. तुम्हाला सांगू, म्हणजे मी स्वतः म्हणते की तसंच होतंय, की जर तुमचे काहीतरी प्रारब्धाचे भोग आलेले असतील, तर तुम्हाला तशाच प्रकारच्या घरात जायला लागतंय. तिथं तुम्हाला ते भोगावंच लागणार. किंवा तिथं तशा काहीतरी त्रुटी असतील, अशाच वास्तूमध्ये किंवा अशाच ठिकाणी तुम्हाला जावं लागतंय, की तिथं तुम्हाला ते तुमचे प्रारब्धाचे भोग तिथं भोगायला येणार. असं असतंय ते. म्हणजे एखादी खूप पॉझिटिव्ह वास्तू, जर तुमचे कर्म आधीचे काहीतरी चांगले असतील आणि जे तुम्हाला तुम्हाला चांगलेच दिवस येणार असतील, तर ते मग तुम्हाला तशाच घरात ते कर्म तुमचे घेऊन जातात. तर ताई म्हणत होत्या, की अशा पद्धतीच्या घरामध्ये आम्ही गेलो, की तिथं मला खूप त्रास होत होता. ज्या वेळेपासून मी त्या घरामध्ये गेलो, आम्ही राहायला गेलो, त्या वेळेपासून माझ्या तब्येतीच्या कायम तक्रारी सुरू असायच्या. मी उगीचच काहीतरी आजारी पडणार, उगीचच माझं डोकं धरणार, उगीचच काहीतरी पडझड होणार. म्हणजे असंच काहीतरी करता-करताच पाय कुठेतरी निसरेल आणि पडेन, असं प्रकार तिथं होत होते म्हणल्या. म्हणजे आधी राहायला होतो भाड्यानं तिथं काही हे नव्हतं. पण नंतर आम्ही जिथं भाड्यानं राहायला गेलो, तिथं हे प्रकार चालू होते म्हणल्या. जवळ-जवळ 2.5-3 वर्ष आम्हाला म्हणजे तिथनं येता येत नव्हतं आणि त्या घरातनं निघतच नव्हतो आम्ही म्हणल्या. निघतच नव्हतो. बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलेलं, पण तरीसुद्धा ते भोग होते आणि त्यावेळेला तर गुरु पण नव्हते.
तर त्यामुळं ते खूप जास्त मला हे व्हायला लागलं म्हटलं. आणि त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आलेली म्हणतात जळगावला. ती खरं तर मुंबईची आहे म्हणतात, पण ती जळगावला आलेली होती आणि तिची माझी अचानक भेट झाली म्हणला. आणि अचानक भेट झाली आणि आम्ही दोघी बोलत-बोलत मला समजलं, ती माझ्या घरी आली आणि मला समजलं म्हणलं की त्या म्हणल्या, "मला समजलं की ती आईंच्या मार्गातली आहे." आणि तिनं मला मी ज्यावेळेला आणि त्यावेळेला सुद्धा मी आजारी होते म्हणलं. त्यावेळेला सुद्धा मी आजारी होते आणि तर तिनं मला बोलली मी म्हटलं, की "अगं इथं असं बरेच जण ह्या घराबद्दल सांगतात असं आहे, तसं आहे." आणि मला इथं आल्यापासून माझी तब्येत तर सारखीच उगीचच काहीतरी होतंय वगैरे असं सांगितलं म्हणलं तिला मी. तर ती बोलली, "आईंचं कर, भजन वगैरे घरात कर, नामस्मरण कर घरात, भजन कर. ह्या गोष्टी आई ह्यातून बाहेर काढतील तुला." आणि तुम्हाला सांगू अ, मी ठीक आहे म्हटलं आणि तिनं मला पुस्तकं वगैरे देऊन गेली आईंची. त्याच्यानंतर तिच्याकडं म्हणजे श्रीकृष्ण प्रताप आणि बोधामृत ही पुस्तकं होती म्हणल्या. बॅगेतनं तिनं घेऊन आलेली होती म्हणल्या. तर त्यातलं मला तिनं श्रीकृष्ण प्रताप घे नाहीतर बोधामृत घे, काही पण घे म्हणल्या. तर मग मी ते श्रीकृष्ण प्रतापचं सॉरी थोडं छोटं वाटलं. मग ते मी ते घेतलं म्हणल्या वाचनासाठी. आणि तिनं बालोपासना दिली माझ्याकडं. रोज बालोपासना करत जा. भजन जरी हे नाही झालं तरी पण बालोपासना तरी करत जा वगैरे असं तिनं सांगितलं आणि नामस्मरण कर म्हणला. तिनं सांगितलं की नामस्मरण कर. तर म्हणला मी ठीक आहे असं म्हणला आणि ती गेली आणि मी असंच पुस्तक बालोपासनेचं उघडलं आणि परत म्हटलं हे अंघोळ झाल्यानंतर वाचायचं तर राहू दे. आणि मग मी श्रीकृष्ण प्रतापमध्येच ते बालोपासनेचं पुस्तक घातलं आणि श्रीकृष्ण प्रताप तिथंच बसून ती गेल्यानंतर वाचायला सुरुवात केली म्हणलं. वाचायला सुरुवात केली. एक 3-4 पानं वाचली आणि नंतर मी देवाऱ्यात नेऊन ठेवलं. नमस्कार केला आणि म्हटलं माझ्या मागची इडापिडा तेवढी जाऊ दे असं म्हटलं. आणि त्याच्यानंतर म्हणतात एक 5-6 दिवस मी वाचत होते म्हणल्या. श्रीकृष्ण प्रताप वाचत होते. त्याच्यानंतर तिने सांगितलेलं नामस्मरण करत जा. आईंचं नाव घे, ओम नमः शिवाय म्हण. बालोपासना पण वाच आणि श्रीकृष्ण प्रताप पण वाच आणि नामस्मरण वाढव. आणि मग मी ते करायला लागले म्हणल्या आणि 5-6 दिवस झाले असतील आणि माझा ॲक्सिडेंट झाला म्हणल्या. वाचनानंतर 5-6 दिवस झाले असतील म्हणल्या आणि माझा ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाला, माझ्या डोक्याला मार लागला म्हणल्या. आणि दवाखान्यात कुणी नेलं, कसं नेलं ते सुद्धा मला काही माहिती नव्हतं. खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागलेला होता म्हणल्या. हात फ्रॅक्चर झालेला होता आणि दोन्ही झाल्यामुळं खूप मला त्रास झाला म्हणल्या. खूपच जास्त त्रास झाला म्हणल्या. आणि मग ह्यामध्ये काय मला परत उपासना करणं जमलं नाही. म्हणजे 15-20 दिवस तरी मला काही मी दवाखान्यातच होते 8-10 दिवसच म्हणल्या. 8-10 दिवस मी दवाखान्यातच होते. आणि मग मला ते काही उपासना वगैरे करणं काही जमलं नाही म्हणल्या त्याच्यानंतर. आणि उपासना करणं जमलं नाही. पण मला असं वाटायला लागलं, काय हो कशाला हे करायचं? हे केल्यानंतर तर मला एवढा मोठा घातपात झाला, असं माझ्या मनात आलं. आणि मी म्हटलं, "नको बाबा, जाऊ दे तिकडं." म्हणजे मला आधी किरकोळ होत होतं आणि हे वाचायला सुरुवात केलं आणि 5-6 दिवसानंतर एवढा मोठा माझा हे झालं, ॲक्सिडेंट झाला. तर नकोच असं वाटायला लागलं म्हणलं. आणि मग मला जरासं म्हणजे मी घरी आल्यानंतर उठून वगैरे बसत होते तरीसुद्धा मी ते मग वाचलं नाही 1-2 दिवस. आणि त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीला ते कळलं आणि तिनं मला फोन केला म्हणल्या. आणि त्याच्या आधी माझा आणि तिचा कधीही कॉन्टॅक्ट नव्हता म्हणल्या. जसं आमचं शाळा वगैरे सुटली तसं नव्हतंच म्हणल्या. पण तिला नंतर कळलं, तिनं 1-2 वेळा फोन केलेली म्हणल्या माझ्या नंबरवर. तर ते स्विच ऑफ वगैरे येत होता त्यावेळेला मी दवाखान्यात ते होते त्यावेळेला स्विच ऑफ येत होता. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तिने 1-2 वेळा केली त्यावेळेला मी झोपलेले होते आणि माझ्या मिस्टरांनी बोललेले होते तिच्याशी. आणि तिला कळल्यानंतर मग मला तिनं परत फोन केली. म्हणलं मी बोलले तिच्यासोबत त्यावेळेला मी म्हटलं, "नाही बाई," म्हटलं, "मी काय ते वाचणार नाही बाई आणि तू ज्यावेळेला येशील त्यावेळेला ते घेऊन जा." मी 5-6 दिवसच झालेले होते वाचल्यावर आणि मला हे इतकं भयानक त्रास झाला, असं मी बोलले म्हणलं तिला. त्याच्यानंतर तिनं मला बोलली म्हणल्या, की "अगं आई, असं आईचा मार्ग असा आहे,
की तुझं काहीतरी खूप मोठं काहीतरी आईंचा मार्ग असू दे, कुठल्याही संतांचा मार्ग असू दे, त्यांनी बोलल्या ते अगदीच योग्य बोलल्या, की आपण ज्यावेळेला काहीतरी करत असतोय गुरूंचं, गुरुमार्गात येतोय, गुरूंचं काहीतरी करत असतोय, त्यावेळेला आपल्या जीवावर आलेली गोष्ट आपल्या बोटावर येते. म्हणजे तुमचा जीव जाणार असेल तिथं, तर तुमची उपासना तिथं मध्ये आडवी आल्यामुळं तुमच्या जीवावर आलेली गोष्ट तुमच्या बोटावर येते. तर ती माझी मैत्रीण मला बोलली म्हणल्या, की "अगं तुझ्या जीवावर आलं असतं ते, तुझा ह्यात काहीतरी घातपात झाला असता, तुझा जीव गेला असता. पण ती आईनी गोष्ट तुझ्यावर फक्त ॲक्सिडेंट होऊन तुझ्या डोक्याला मार लागला इथपर्यंत आणली, तुझ्या हातावर वगैरे एवढ्यावरच आणलं. आणि तू खरंच सोडू नकोस ती उपासना. आई लवकरात लवकर तुला बाहेर काढतील आणि मी पण प्रार्थना करेन तुझ्यासाठी." असं माझी मैत्रीण बोलली म्हणल्या. मला धाडस होईना म्हणल्या तरीसुद्धा. आणि त्याच्यानंतर सुद्धा 5-6 दिवस मी अशीच म्हणजे घरीच बेड रेस्ट होता अन् बेडवरच असायची वगैरे. पण मी काही करायची नाही म्हणल्या. नामस्मरण तर नाहीच नाही, ते पुस्तक वाचन तर नाहीच नाही, पण नामस्मरण सुद्धा पडल्या-पडल्या मी करत नव्हते म्हणल्या. आणि एकदा अशीच डुलकी लागली म्हणल्या. आणि 5-6 ची वेळ होती संध्याकाळची म्हणल्या. आणि मला तिथंच पडल्या-पडल्याच डुलकी लागलेली होती म्हणल्या. आमच्या घरात आधीपासून असं सवय आहे, की 6 वाजता वगैरे असं नाही झोपायचं आणि सगळेजणच आपण हे पाळतोय, की तिन्ही सांजेच्या वेळेला घरी नाही झोपायचं. पण मी आजारी असल्यामुळं मी असंच जिथं बसलेले होते टेकून, तिथंच मला ते डुलकी लागली म्हणल्या. आणि अचानक एक बाई माझ्या स्वप्नात आली म्हणल्या आणि "अगं, उठ ना, तिन्ही सांज झाले, बालोपासना वाच, काहीतरी पुस्तक वाच, नामस्मरण कर, असं नको बसू." असं मला एकदम ती बाई बोलली असं झालं. आणि मी एकदम घाबरले म्हणल्या, की असं कोण आपल्याला बोलायला लागलंय. आणि मी दचकले, एकदम जागी झाले. आणि असं पण नाही, की माझ्या सासूबाई वारल्या त्याला खूप हे झालेली होती म्हणल्या. म्हणजे 4-5 वर्ष त्याच्या आधी माझ्या सासूबाई वारलेल्या. सासूबाईंचा चेहरा तर मला अगदी व्यवस्थित आठवत होता. आई पण नव्हती. ही कोणतरी वेगळीच बाई होती म्हणल्या. मी घाबरले आणि मी माझ्या मैत्रिणीला लगेच फोन लावला आणि तिला बोलले, "मला असं एकदम हे झालं. तू 5-6 दिवसाच्या पाठीमागे बोललीस, पण मी 5-6 दिवसात ह्या खरंच काहीतरी सुद्धा नाही केले." तर ती म्हणली, की "आई आलेल्या होत्या गं तुला समजवण्यासाठी आणि तुला म्हणजे गुरूंना माहिती आहे, की ह्या व्यक्तीला आपल्याकडं घ्यायचं आहे, तर आपण तिथं जाणार." अ, म्हणजे ते गुरु आहेत, हे आपल्याला जरी नाही कळलं, तरी त्या गुरूंना माहिती आहे, की का तर हे काही व्यावहारिक जग नव्हे. हे आध्यात्मिक जग आहे. इथं आपण नाही गुरु निवडायचे, गुरु आपल्याला निवडत असतात, की ह्याला मला सुधरवायचं आहे. ह्याची बुद्धी पॉलिश करायची आहे. ह्याच्या बुद्धीला चांगली जोड द्यायची आहे. चांगले कर्म ह्याला करायला लावायचे. हे गुरूंनी आपल्याला निवडलेलं असतं. अध्यात्मामध्ये आपण गुरु निवडून चालत नाही. अध्यात्मामध्ये गुरु आपल्याला स्वतःकडे बोलवून घेतात. का तर आपला उद्धार त्यांच्या हस्ते असतोय. आणि मग त्या म्हणतात, की मला तसं मैत्रीण बोलली आणि "तू नको हे करू आणि हे बघ, खूप मोठं काहीतरी होणार होतं, पण हे एवढ्यावर टळलेलं आहे आणि तू कर." आणि मग म्हणतात मी नामस्मरणाला बसले आणि नामस्मरण तिथं बसूनच करायला लागले. खूप रडू यायला लागलं आणि नामस्मरण केलं. त्याच्यानंतर माझ्या मुलीला बसवून मी तिला ते पुस्तक वाचन करायला लावलं म्हणलं. का तर अंघोळ वगैरे नव्हती बरेच दिवस. तर मग कशाला पुस्तकाला हात लावायचं म्हणून मी माझ्या मुलीला वाचायला लावलं म्हणलं. आणि तिनं वाचन केलं श्रीकृष्ण प्रतापचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग म्हटल्या मी झोपले संध्याकाळी. झोपल्यानंतर ना असं कोणतरी आहे म्हणल्या, काहीतरी आहे. पण ते असं बाहेर चाललंय, असं मला वाटायला लागलं. असं काहीतरी आहे, काय काही कळलं नाही म्हणल्या. पण ते दरवाजाच्या बाहेर चाललंय. काय चाललंय माहीत नाही, पण काहीतरी चाललंय.
असं मला एकदम आणि मी एकदम घाबरून दचकून जागी झाले म्हणल्या आणि जोरात ओरडले आणि माझे मिस्टर जागे झाले, "काय झाले?" वगैरे. तर काहीतरी घराच्या बाहेर गेले, काहीतरी घराच्या बाहेर गेले, असं मी म्हणायला लागले. माझे मिस्टर म्हणले, "काय गेले घराच्या बाहेर?" त्यांना असं वाटलं, की हिनं काहीतरी बघितलंच, की घराच्या बाहेर काय गेले आणि ते म्हणले, "दरवाजा बंद आहे, घराच्या बाहेर नाही." मला स्वप्नात असं हे झालं, की घराच्या काहीतरी बाहेर गेले. त्यावेळेला म्हणला माझे मिस्टर म्हटले, "अगं ते तुझ्या डोक्याला वगैरे मार लागलेला आहे ना, तर रक्त पोहचत नाही, असं काहीतरी तुला हे होतंय, असे काहीतरी स्वप्न तुला विचित्र पडायला लागलेले आहेत. तसं काही मनात आणू नकोस आणि झोपून जा." आणि तुम्हाला सांगू म्हटलं मी झोपले आणि अगदी तुम्हाला सांगू म्हटलं 5:30 वाजले असतील पहाटेचे. 5:15 5:30चा तो काळ होता म्हणल्या आणि माझ्या समोर असं डोळ्यासमोर पूर्ण असं पांढरं शुभ्र सगळं आणि त्याच्यात एक व्यक्ती बसलेली आहे, असं दिसायला लागलं म्हणल्या आणि एक व्यक्ती बसलेली आहे आणि माझ्या कानात ओम, ओम असा आवाज यायला लागलाय. असं एकदम हे झालं आणि मी दचकून जागी झाले म्हणल्या आणि बघितलं तर मी झोपलेले माझा बेड आहे त्याच्या समोरच घड्याळ होतं म्हणलं. तर बरोबर 5:15 5:30 असं काहीतरी वेळ झालेली होती म्हणलं आणि मग मी तशीच जागी झाले आणि मग म्हटलं हे आई आहेत आणि तुम्हाला सांगू अभक्तांना भक्त करायचं असेल तर अशा गोष्टी आई करवून आणतात म्हणतात त्या. आणि मग मी नामस्मरण लगेच सुरू केलं पहाटेच. नामस्मरण सुरू केलं आणि 6:30च्या दरम्यान परत मला झोप लागली म्हणलं. हे अशा प्रकारे गुरूंनी हे दिल्यामुळं मग म्हटलं, "नाही बाबा, ते सोडायचं नाही, काहीही असू दे." आणि तुम्हाला सांगू त्रास झाला मला म्हणल्या. त्याच्यानंतर बरेच दिवस त्रास झाला. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली पण त्रास झाला. पण 5-6 महिन्यानंतर ते घर सुटलं म्हणल्या. आणि ते घर सुटलं आणि कोल्हापूरलाच ह्यांनी हे केलं म्हणल्या, ट्रान्सफर करून घेतले म्हणजे कोल्हापूरलाच शिफ्ट झालो आम्ही आणि कोल्हापुरात आलो. भाड्यानं राहायला रूम घेतली. जॉब ह्यांचा सुरू होता. इथं जे भाड्यानं घेतलेलं घर होतं, तर ते मला खूप चांगलं मिळालं म्हणल्या. म्हणजे हेच की गुरु आले आयुष्यात आणि गुरूंचे पाय घट्ट धरले. त्यामुळं गुरूंचे पाय सोडले नाहीत. मग त्यामुळं त्या घरात मला चांगलं हे झालं म्हणल्या, एकदम चांगलं हे झालं आणि त्याच्यानंतर म्हणल्या एकदम म्हणजे त्या घरात ग्रोथ पण झाली आणि आम्ही म्हणतात अगदी 2-2.5 वर्षामध्ये स्वतःचं घरसुद्धा घेतलं आणि त्याच्यानंतर मग म्हणतात माझ्या मिस्टरांचा प्रचंड विश्वास बसला आईंवर. माझ्या मिस्टरांचा प्रचंड विश्वास बसला आणि स्वतः त्यांनी घरात स्वतःचं घर झाल्यानंतर स्वतः घरात 1.5 तासाची उपासना मी करेन असं त्यांनी ठरवलं म्हणलं आणि त्या उपासनेच्या जोरावर, माझ्या उपासनेच्या जोरावर सगळं चांगलं झालं म्हणल्या. मला तुम्हाला सांगू म्हणल्या, एकच मुलगी होती. बरीच वर्षानं ती पण मुलगी झालेली होती आणि मला परत हेच नव्हतं, मूलच नव्हतं म्हणल्या. स्वतःचं घर झालं आणि लगेच मग म्हणला 1-1.5 वर्ष झाले असतील म्हणल्या आणि मी परत प्रेग्नंट राहिले. मुलगी मोठी झालेली होती म्हणल्या माझी म्हणजे जवळ-जवळ 6वी-7वीला गेलेली होती आणि त्याच्यानंतर मी प्रेग्नंट राहिल्यानंतर मला पण ते कसं तरी वाटायला लागलं. पण तो आईंनी दिलेला प्रसाद होता म्हणल्या. का तर माझा मुलगा अशा पद्धतीनं जन्मला. म्हणजे त्या काळात खूप उपासना झाली म्हणल्या माझ्याकडून. खूप उपासना आईने करवून घेतली. मी झाली असं म्हणणार नाही म्हणतात. आईने खूप करवून घेतली आणि नवीन घर होतं. तिथं उपासना खूप चांगली झाली. त्यामुळं सगळ्या गोष्टी चांगल्या होत गेल्या. आईंच्या कृपेनं आज काहीही कमी नाही म्हणल्या आणि म्हणजे गर्भातच माझ्या मुलाला एवढं उपासनेचं हे बळ मिळालेलं होतं. त्यामुळं म्हणल्या तो उपजतच इतका बुद्धिमान आहे म्हणतात. अगदी त्याची बुद्धी इतकी शार्प आहे म्हणतात आणि ते इतका म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे मुलगा आहे म्हणतात की मुलींपेक्षा मुलांना जास्त ओरडावं लागतंय. पण मुलगा आहे हा म्हणून मला कुठल्याही गोष्टीसाठी ओरडावं लागलेलं नाही म्हणतात. की त्याला हे कर, ते कर आणि लहानपणापासूनच म्हणजे जन्मजातच तो इतका शांत की त्यानं कुठल्या खोडी केल्या किंवा खूप त्रास दिला. लहानपणी म्हणजे जन्मल्याबरोबर पण 2-3 वर्ष तरी मला काहीच त्रास नव्हता.
मला अक्षरशः म्हणायचे की तुमच्यात लहान बाळ आहे वाटत सुद्धा नाही का लहान बाळ आहे, अजिबात रडत नाही. कुणाकडेही तो राहायचा, अगदी खेळायचा. मला कधीही त्रास नाही झाला म्हणला. त्याचा लहानपणापासूनच मला कधी त्रास झाला नाही म्हणला आणि ह्या सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेवर घडल्या म्हणला. मला असं वाटत होतं, की म्हणजे माझं ॲक्सिडेंट झालेला, हे झालेलं, सारखी दुखणी येत होती आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझी दुखणी आईंच्या मार्गात जसजशी येत गेले, तसतशी दुखणी सगळी कमी होत गेली म्हटल्या. आणि हे आपण म्हणतोय हे अनुभव येतात, पण दादामध्ये एकदा एक दादा बोललेले होते ना, की असं तुम्ही अनुभव आहे हे ठीक आहे, पण आपल्यात सुद्धा बदल व्हायला पाहिजेत तेवढे आईंच्या कृपेनं, तर ते खरं आहे. पण हेच अनुभव आपल्याला इतके सेवेत जास्त घट्ट करत जातात, की मग त्या लेव्हलला आपण जातोय. आता आई मला काही नाही पाहिजे. आता फक्त तुमचे चरण पाहिजेत. तुम्ही सगळं मला दिलेलं आहे. जे मला पाहिजे होतं ते तुम्ही सगळं देत गेला. अनुभव येत गेले आणि आता मला इतकीच गोष्ट पाहिजे आहे, की मला तुमचं चरण पाहिजे. आता काही कुठल्या गोष्टीची अपेक्षा राहिलेली नाही. ह्या लेव्हलपर्यंत नंतर मग आपण जातोय, असं मला वाटतंय. तर अ, मा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगायची आहे, की उपासना करताना म्हणजे सगळ्या गोष्टी छान होतील असं नाही. उपासना करायला सुरुवात केली आणि एकदम काहीतरी संकट आलं, तर असं समजू नका, की अरे ह्या गोष्टीमुळं आपल्याला उपासनेमध्ये हे उपासना चालू केली म्हणून हे संकट आलं. ही उपासना आपल्यासाठी नाही आहे, असा कधीही विचार करू नका. का तर तुम्ही उपासना त्यावेळेला चालू केलेली असत्या आणि तुमच्या कर्मानुसार आधीच्या कर्मानुसार काहीतरी खूप मोठं तुमच्यावर येणार असतंय. पण ते त्या त्या काळात ती उपासनाच चालू झाल्यामुळं ते खूप कमी होऊन तुमच्यापर्यंत ते येतंय. आणि जर उपासना तुमची सतत न खंड पडता चालू राहिली, तर गुरूंना आपल्यावर कृपा करावी लागते. एकच माणूस देह आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. तर जेवढी जास्त उपासना करून ह्याचं सार्थक करता येईल, तेवढं करून घेऊया. आपल्याबद्दल कोण काय करतंय ह्याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला एकच मनुष्य शरीर मिळाले, ते कसं सार्थकी लावता येईल ह्याच्याकडे लक्ष देऊया. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.